बागलाण तालुक्यातील चौगाव गावानजीक शिवाई स्टोन क्रेशर बनावट कागदपत्रांच्या आधारावर सुरू झाले। त्याला गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या एका समितीने स्टोन क्रेशर स्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत पुरावे जमा केले। 15 दिवसात समिती जिल्हाधिकाऱ्यांना विस्तृत अहवाल सादर करेल अशी माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी गावकऱ्यांना दिली। मायनिंग ऑफिसर आलेले आहेत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आलेले आहेत, आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, तालुका कृषी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आले। आपल्या ज्या काही तक्रारी होत्या याच्या संदर्भात, क्रशरच्या संदर्भात, त्या पहिली तक्रार अशी होती की आजूबाजूच्या पिकांवर धूळ आणि खडे वगैरे उडतात, त्याच्यामुळे पिकावर परिणाम होतो। तर त्याची पाहणी तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी केलेली भोये साहेबांनी। दुसरी तक्रार होती, क्रशर जे आहे ते गावापासून 1326 फूट अंतरावर आहे, 927 फूट अंतरावर शाळा आहे, तर त्याच्यामुळं ते दूर घेऊन जावं, इथून कायद्यात बसत नाही। त्याच्यानंतर इथले जे कामगार आहे ते उघड्यावर शौचास जातात, शेजारच्या लगतच्या शेतामध्ये दुर्गंधी पसरते, घाण पसरते, ही एक तक्रार आहे। आणि 557 हा जो लगत गट आहे याच्यामध्ये खदान आहे, ते खदान 2018ची मापं तुम्ही दाखवली आणि आत्ताची मापं ही जास्त आहे, तेव्हाची मापं कमी असं तुमचं म्हणणं आहे। तर या दोघांची पडताळणी करावी आणि किती कोण खनिज काढलं, किती रॉयल्टी भरली आहे हे पण तपासणी करावं असं तुमचं म्हणणं आहे। याच्या व्यतिरिक्त आवाजाचा पण त्रास होता असं दोन्ही। तर याच्याबाबत तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की आम्ही अधिकाऱ्यांनी पाहणी केली, पंचनामा केला, तुमचं म्हणणं घेतलं, स्वाक्षऱ्या घेतल्या। याच्यावर प्रत्येक विभागाचा अधिकारी 8 ते 15 दिवसाच्या आत तुमचा आपापला अहवाल देणार आणि त्याच्यानंतर अंतिम अहवाल आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना सादर करू, त्याच्यावर डिसिजन होईल, तुम्हाला पण कळवलं। पण याचबरोबर क्रशर धारक जो आहे त्यांनी माननीय न्यायालयात देखील एक केस दाखल केलेली, तर तुम्ही पण हजर झाले ना? आम्ही दाखल केलेली, त्यांनी दाखल केली, तुम्ही दाखल केली, तुम्ही हजर झाले का त्यात? हां, तर मग ते न्यायालयात जे काही कामकाज चालतं ते काही माझ्या अखत्यारीतली बाब नाही, माननीय न्यायालय ते पाहिल, तिथं आपापली बाजू मांडा, त्यांचा निर्णय जो काही येईल तो आपल्याला बंधनकारक राहील। पण दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं आणि तहसील कार्यालयाच्या वतीनं मी इथं हजर आहे आणि त्या विभागाचे जे एक्सपर्ट अधिकारी ते पण हजर आहे, त्यांनी पाहणी केलेली आहे, ते देखील त्यांचा अहवाल देईल। गरज पडली तर आणखीन काही तुमच्याकडे आम्ही कागदपत्र पण मागू शकतो, किंवा तुम्हाला जर वाटलं मोजणी करायची नंतर तर ती मोजणी कुणी करावी, कशी करावी ते पण आम्ही तुम्हाला कळवू। शासनाने नाही, ते तुमचं म्हणणं आहे शासनाने करावी, मी असं म्हणतो, ऐका तुमचे सगळे मुद्दे घेतलेले, त्याच्यावर आता अहवाल सादर होईल, त्याच्यानंतर तुम्हाला कळवलं। याच्या व्यतिरिक्त काही सांगायचं? चौगाव येथील स्टोन क्रेशर गावानजीक असल्यानं परिसरातील शेतजमीन नापीक होऊ लागली आहे। जवळ शाळा व रहिवास भाग असल्यानं येथील विद्यार्थी व नागरिकांचे धूळ व आवाजामुळे स्वास्थ्य बिघडत चालले होते। शिवाय स्टोन क्रेशरच्या मालकांनी परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांसह शाळेच्या कोणत्याही परवानग्या न घेता बोगस कागदपत्र तयार करून स्टोन क्रेशर सुरू करण्याची परवानगी मिळवली। त्या विरोधात शेतकरी भाऊसाहेब सोनवणे, देवीदास शेवाळे, शंकर शेवाळे, रवींद्र मांडवडे यांनी तहसील कार्यालयासमोर आठवडाभर आमरण उपोषण केले। त्यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं आश्वासन दिले होते। मंगळवार रोजी तहसीलदार, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, गौण खनिज विभागाचे अधिकारी, शिक्षण व आरोग्य, ध्वनी व प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका समितीनं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली। यावेळी उपोषणाला बसलेले शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।